नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 25 जुलै 2026. चंद्र आज वृश्चिक राशीत असून ज्येष्ठा नक्षत्रात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 8व्या भावात आहे. आज दिवस शांत बसा आणि फक्त निरीक्षण करा असा असेल. उगाच कोणाच्या कामात बॉसगिरी करायला जाऊ नका. ज्येष्ठा नक्षत्रामुळे आज एखादे अत्यंत महत्वाचे सिक्रेट किंवा गुपित तुम्हाला अचानक कळेल, तरीही आपण शांतपणे निर्णय घ्या. अश्विनी नक्षत्र 8व्या चंद्राच्या कठीण प्रसंगात साक्षात नशिबाचा VIP सपोर्ट मिळतोय. आजचा दिवस उत्तम जाईल. भरणी नक्षत्र संकटाच्या वेळी जुन्या मित्रांची आणि अनुभवी व्यक्तींची साथ मिळेल. आजचा दिवस चांगला जाईल. कृतिका नक्षत्र धोका आहे, डेंजर झोन, गाडी अतिशय सावकाश चालवा, वादविवाद आणि इगो पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये दालचिनीचा एक छोटा तुकडा नक्की ठेवा. 8व्या चंद्राची कटकट दूर राहील. वृषभ राशीला आज 7व्या भावातील चंद्रामुळे खूप समजूतदारपणा दाखवावा लागेल, कारण आज तुमचा जोडीदार किंवा बिझनेस पार्टनर पूर्णपणे ज्येष्ठा मोडमध्ये असेल. मी सांगतोय ना, मग तसंच करा असा त्यांचा हट्ट राहील. त्यामुळे ह्या हट्टीपणासाठी आपण आज समजूतदारपणा दाखवणे गरजेचे राहील. कृतिका नक्षत्र डेंजर झोन आहे. जोडीदाराशी किंवा क्लायंटशी अजिबात इगोचे भांडण करू नका. आज थोडे शांत राहा आणि सावकाश निर्णय घ्या. रोहिणी नक्षत्र भागीदारीत आणि व्यवसायात अडकलेले काम आज 100% पूर्ण होईल. मृग नक्षत्र संवादात नेटवर्क इश्यू येऊ शकतात. वाद होण्याची संभावना आहे. समोरचा बोलत असताना शांतपणे ऐकून घ्या. आज थोडी काळजी घ्या. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या जवळ कोणत्याही झाडाचे एक ताजे हिरवे पान नक्की ठेवा. जोडीदाराचा राग आणि इगो शांत राहील. मिथुन राशीसाठी चंद्र 6व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये तुमची बुद्धी आणि कामाचा वेग बघून विरोधक गारद होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या प्रभावामुळे आज तुम्ही पेंडिंग कामांची फाईल सुद्धा हुशार अधिकाऱ्यासारखी चुटकीसरशी मार्गी लावा. आजचा दिवस ठीक जाईल, पण काम करावं लागेल. मृग नक्षत्र कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी विनाकारण बॉसगिरी किंवा वाद करू नका. आज बोलताना सावध राहा, काळजी घ्या. आद्रा नक्षत्र कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान, नोकरी आणि आरोग्य एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र अचानक आरोग्यावरती किंवा जुन्या आजारावरती अनपेक्षित खर्च होऊ शकतो. त्यामुळे आज तब्येतीची काळजी घ्या. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना थोडेसे गहू पक्ष्यांना किंवा मुंग्यांना नक्की टाका. विरोधकांचा त्रास कायमचा मिटेल. कर्क राशीला चंद्र 5व्या भावातून फळे देईल. आज तुमची बुद्धी एकदम शार्प आणि मॅनेजमेंट लेवलची असेल. मुलांवर तुमचा वचक राहील. शेअर मार्केटमध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. पुनर्वसू नक्षत्र शेअर मार्केटमध्ये अति उत्साहाच्या आणि इगोच्या भरात चुकीची गुंतवणूक करू नका. काळजीपूर्वक निर्णय घ्या. पुष्य नक्षत्र बुद्धीच्या जोरावर अनपेक्षित धनलाभ किंवा लॉटरी लागल्यासारखा आनंदाची बातमी आज कानावर येऊ शकते. अश्लेषा नक्षत्र डोक्यात एकाच वेळी अनेक मॅनेजमेंटचे विचार असल्याने मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. त्यामुळे आज थोडी काळजी घ्या आणि आराम करा. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा अभ्यासाच्या जागी एक छोटी कवडी किंवा शंख ठेवा. निर्णय घेण्याची क्षमता अचूक राहील. सिंह राशीला आज चंद्र 4थ्या भावातून फळे देईल. आज घरात आईचा किंवा घरातील सर्वात मोठ्या व्यक्तीचा आदेश अंतिम असेल. घरात शिस्त आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. घर दुरुस्तीच्या किंवा वाहनांच्या कामांमध्ये वेळ जाईल. आज घरगुती सुख चांगले मिळेल. मघा नक्षत्र घरातील कामांमध्ये साक्षात VIP सपोर्ट आणि मोठ्यांचा आशीर्वाद मिळतोय. आजचा दिवस उत्तम जाईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र घरात एखादा कार्यक्रम ठरवण्यासाठी नातेवाईक आणि मित्रांची उत्तम मदत मिळते आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज धोका आहे. आईशी किंवा मोठ्यांशी वाद टाळा. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या करू नका. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा कोणताही महत्वाचा व्यवहार न केल्यास उत्तम राहील. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी तांब्याच्या वाटीत पाणी घेऊन ते घरातील कोणत्याही रोपाला किंवा तुळशीला अर्पण करा. घरातील ताणतणाव नष्ट होईल. कन्या राशीसाठी चंद्र 3ऱ्या भावात आहे. आज तुमच्या बोलण्यात एक वेगळाच अधिकार आणि वजन असेल. तुमचा टायपिंग स्पीड आणि प्रेझेंटेशन बघून लोक इम्प्रेस होतील.
भावंडांमध्ये तुम्ही आज मोठ्यासारखे मार्गदर्शन कराल. आजचा दिवस उत्तम जाईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, धोका आहे, धाडसी निर्णय विचार करून घ्या आणि प्रवासात अतिघाई टाळा. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हस्त नक्षत्र, अडकलेली शासकीय कामे, ईमेल्स आणि डील्स आज 100% यशस्वी होतील. आजचा दिवस उत्तम जाईल. चित्रा नक्षत्र, संवादामध्ये इगो आडवा येऊ शकतो. विनाकारण भावंडांशी वाद करू नका. आज नेटवर्क इश्यू संभवतो, त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना शांतपूर्वक करावी. कन्या राशीसाठी उपाय आहे आज खिशात किंवा पर्समध्ये चंदनाच्या लाकडाचा एक छोटा तुकडा नक्की ठेवा. तुमचे धाडस यशस्वी ठरेल. तूळ राशीला चंद्र दुसऱ्या भावातून फळे देईल. आज तुमचे पूर्ण लक्ष बजेट मॅनेजमेंट वरती असेल. पैशाच्या बाबतीत आज तुम्ही एकदम स्ट्रिक्ट बॉस व्हाल. कुणालाही वायफळ खर्च करू देणार नाहीत आणि स्वतःही करणार नाहीत. चित्रा नक्षत्र, कुटुंबात किंवा पैशाच्या व्यवहारात विनाकारण आपला इगो पुढे आणू नका. आज कुटुंबात थोडी शांती राहील, याची काळजी घ्या. स्वाती नक्षत्र, बँक बॅलन्स आणि घरातील वातावरण एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. विशाखा नक्षत्र, संध्याकाळी अचानक एखादा अनावश्यक खर्च किंवा कटकट उद्भवू शकते. खिशाला जपा, अनावश्यक खर्च करू नका. आज काळजी घ्या. तूळ राशीसाठी उपाय आहे आज घरातून कामाला निघताना कपाळावर थोडेसे भस्म किंवा उदी नक्की लावा. पैशाची आवक वाढेल आणि वाणीत गोडवा राहील. वृश्चिक राशीच्या लोकांना आजचे कॅप्टन तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे आणि ज्येष्ठा नक्षत्रात आहे. आज तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास असेल आणि प्रत्येक कामाचे नेतृत्व तुम्ही घ्याल. पण लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास आणि इगो अंगाशी येऊ शकतो, त्यामुळे अहंकार नको. काळजी घ्या. विशाखा नक्षत्र, उत्साहाच्या भरात चुकीच्या ठिकाणी वायफळ खर्च होऊ शकतो. स्वतःवर कंट्रोल ठेवा. काळजी घ्या. अनुराधा नक्षत्र, दिवसभर तुम्हाला अनपेक्षित आनंद, कौतुक किंवा अचानक धनलाभ होईल. आजचा दिवस उत्तम जाईल. ज्येष्ठा नक्षत्र, डोक्यात एकाच वेळी मॅनेजमेंटचे अनेक विचार येतील. स्वतःला ओव्हरलोड करू नका. आज थोडं शांतपणे निर्णय घेऊन आराम केलेलं उत्तम राहील. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे आज तुमच्या डायरीत किंवा देवाऱ्यात एक ताजे लाल फूल नक्की ठेवा. तुमचा प्रभाव योग्य ठिकाणी पडेल आणि इगो शांत राहील. धनु राशीसाठी चंद्र 12व्या भावातून फळे देईल. आज तुम्हाला लोकांच्या गर्दीपासून लांब जाऊन स्वतःची कामे पूर्ण करावीशी वाटतील. परदेशातील क्लायंट सोबत मीटिंग असेल तर तेथे तुमची हुशारी कामी येईल. गुप्त खर्चांवरती नियंत्रण ठेवा. काळजी घ्या. मूळ नक्षत्र, 12व्या भावातील खर्चाच्या आणि एकांताच्या वेळी साक्षात ईश्वराची मदत लाभेल. आजचा दिवस उत्तम जाईल. पूर्वाषाढा नक्षत्र, कठीण प्रसंगात आणि बाहेरगावी मित्रांची उत्तम साथ मिळेल. आपली कामे हलकी होतील. उत्तराषाढा नक्षत्र, धोका आहे, मोठी गुंतवणूक, उधार देणे किंवा चुकीच्या जागी स्वाक्षरी करणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. धनु राशीसाठी उपाय आहे आज सकाळी आंघोळीच्या पाण्यात एक थेंब मध नक्की टाका आणि सेवन देखील करा. शांत झोप लागेल आणि नको तो खर्च टळेल. मकर राशीला दिवसभर लाभाचा भाव अत्यंत उत्तम फळ देईल. आज तुमची भेट समाजातील मोठ्या अनुभवी किंवा उच्च पदस्थ व्यक्तींशी होईल. त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचा रखडलेला प्रोजेक्ट मार्गी लागेल आणि मोठा नफा होऊ शकतो. उत्तराषाढा नक्षत्र, आज धोका आहे, मित्रांना उधार देणे किंवा घाईमध्ये मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. श्रवण नक्षत्र, ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि महत्वाच्या डील्स आज 100% यशस्वी होतील. धनिष्ठा नक्षत्र, मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी माझंच घर यावरून वाद करू नका. आज समजूतदारपणा घ्या. काळजी घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे आज एका छोट्या कागदात थोडीशी मोहरी गुंडाळून तुमच्या पाकिटात ठेवा. नफ्यात वाढ होईल आणि कोणाची नजर लागणार नाही. कुंभ राशीला आज 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये खऱ्या अर्थाने बॉस सारखे वागाल. तुमचे मॅनेजमेंट स्किल बघून वरिष्ठ थक्क होतील आणि दिवस अत्यंत उत्तम जाईल. धनिष्ठा नक्षत्र, कामाच्या ठिकाणी इगो बाजूला ठेवा. बॉसशी किंवा सहकाऱ्यांशी हुज्जत घालू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. थोडी काळजी घ्या. शततारका नक्षत्र, नोकरी, बिझनेस आणि तुमची पब्लिक इमेज एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, कामात अचानक एखादा तांत्रिक बिघाड किंवा अडथळा येऊ शकतो. सावध राहा. काळजीपूर्वक काम करा. कुंभ राशीसाठी उपाय आहे आज संध्याकाळी घराच्या किंवा ऑफिसच्या खिडकीजवळ एक साधी उदबत्ती नक्की लावा. ऑफिसमधील राजकारण तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हा उपाय आज सायंकाळी आणि उद्या सायंकाळी दोन्ही दिवस करावा.
मीन राशीला 9व्या भावातील चंद्रामुळे खूप रिलॅक्स वाटेल. आज वडील किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून तुम्हाला महत्त्वाचा सल्ला मिळेल. उच्च शिक्षणासाठी किंवा लांबच्या प्रवासासाठी आजचा दिवस अत्यंत परफेक्ट आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र प्रवासात अचानक खर्चाचे स्पीड ब्रेकर किंवा अडथळे येऊ शकतात. आज विनाकारण खर्च टाळा. आज थोडी काळजी घ्या. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र प्रवासातून किंवा मोठ्या व्यक्तींकडून अनपेक्षित धनलाभ किंवा आनंद मिळू शकतो. रेवती नक्षत्र लांबच्या प्रवासामुळे किंवा धावपळीमुळे थोडा शारीरिक थकवा जाणवेल. आज थोडी विश्रांती घ्या, आराम करा. मीन राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना शर्टच्या खिशात किंवा पर्समध्ये एक स्वच्छ पिवळा रुमाल नक्की ठेवा. भाग्योदय अतिशय वेगाने होईल. तर मित्रांनो, हा होता 25 जुलैचा वृश्चिक राशीचा आणि ज्येष्ठा नक्षत्राचा अत्यंत अचूक, शार्प आणि बॉसगिरी करणारा लेखाजोखा. आज तुम्ही बॉस सारखे वागलात की मोठ्यांचे ऐकलेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा दिवस तुम्हाला कसा गेला हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.